हॅलो, सर्वांना क्रांतिकारी जय भीम. तर आज आपण बघूया भीमा कोरेगावचा इतिहास. भीमा कोरेगावची लढाई ही भारतीय इतिहासातील एक महत्त्वाची घटना आहे. ही लढाई 1 जानेवारी 1818 रोजी आजच्या पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव नदीच्या काठावर झाली आहे. लढाई कोणाकोणामध्ये झाली तर ही लढाई ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि पेशव्यांचे सैन्य दुसरा बाजीराव यांच्यामध्ये झाली. लढाईची पार्श्वभूमी तर त्या काळात पेशवाई कमजोर होत चालली होती. पेशवा दुसरा बाजीराव याचे ब्रिटिशांविरुद्ध उठाव केला होता. ब्रिटिश सैन्याची एक लहान तुकडी पेशव्याच्या मोठ्या सैन्याला सामोरी गेली. महारांचा सहभाग या लढाईत ब्रिटिश सैन्यातील महार समाजाचे अनेक शौर्य सैनिक होते. संख्येने कमी असून त्यांनी अतिशय धैर्याने लढा दिला. लढाईचे महत्त्व पेशव्यांचे सुमारे 20,000 सैनिकांपुढे ब्रिटिशांचे सुमारे 800 सैनिक होते. तरी सुद्धा पेशव्यांचा पराभव झाला. या पराभवानंतर काही महिन्यात पेशव्यांचा अंत झाला. विजयस्तंभ मराठ्यांनी या लढाईच्या स्मरणार्थ भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभ उभारला. या स्तंभावर लढाईत शहीद झालेल्या माळ सैनिकांची नावे कोरलेली आहेत. सामाजिक महत्त्व भीमा कोरेगावची लढाई अन्याय आणि जातीय अत्याचाराविरुद्ध लढाईचे प्रतीक मानले जाते. विशेषतः दलित समाजासाठी स्वाभिमान, शौर्य आणि संघर्षाचे चिन्ह आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या ठिकाणी भेट देऊन या इतिहासाला नवे सामाजिक महत्त्व दिले. विजयस्तंभाची रचना विजयस्तंभ सुमारे 6 फूट उंच आहे. स्तंभावर लढाईत सहभागी झालेल्या अनेक सैनिकांची नावे कोरलेली आहे. हा स्तंभ शौर्य, त्याग आणि समानतेच्या लढाईचे प्रतीक मानला जातो. हा विजयस्तंभ दलित समाजासाठी प्रेरणास्थान आहे. 1 जानेवारी रोजी दरवर्षी देशभरातून लोक येथे अभिवादनासाठी येतात. सामाजिक न्याय, स्वाभिमान आणि हक्काच्या संघर्षाचे हे महत्त्वाचे स्मारक आहे. भीमा कोरेगाव विजयस्तंभ केवळ ऐतिहासिक स्मारक नसून सामाजिक परिवर्तनाचे प्रतीक मानले जाते. महाराष्ट्राच्या इतिहासात याचे स्थान विशेष आहे. या लढाईत एकूण 49 सैनिक शहीद झाले. त्यापैकी बहुतेक महार समाजाचे होते. विजयस्तंभावर आढळणारी काही प्रसिद्ध शहीद सैनिकांची नावे सिद्धनाथ महार, चिंतक महार, हिंदुनाथ महार. थोडक्यात भीमा कोरेगाव हे केवळ युद्धस्थळ नसून इतिहास, स्वाभिमान आणि सामाजिक परिवर्तनाचे प्रतीक आहे. भीमा कोरेगाव आजही सामाजिक न्यायाच्या चर्चेत केंद्र आहे. लोकशाही, समता आणि संविधानिक मूल्याची आठवण करून देणारे स्थळ आहे. तर व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.